बोला पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पायी ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट। पतित परी तुझा मुद्रांकित मसी पत्र ते केवडे। राहो चाले बा आपल्या पाडे तै स्वामी एक पतित परी तुझाची मुद्रांकित। बापर कुमा देवी वरधाम बापर कुमा देवी वरधाम। सांभाळावे आपल्या ब्रीदाम तै स्वामी एक पतित परी तुझाची मुद्रांकित। देहाची गावा आलिया देहाची गावा आलिया। जन्म मृत्यूची सोहळिया ना म्हणू नये धनजया जया परी। देहाची गावा आलिया जन्म मृत्यूची सोहळिया ना म्हणू नये धनजया जया परी। प्रस्तुत सेवेसाठी घेतलेली ज्ञानेश्वर महाराजांची ओवी 18व्या अध्यायामधली 1 से 1 ओवी। काही ओव्या थोड्या मागं पुढे आहेत। माझी ज्ञानेश्वरी घेऊन बसायचं कारण म्हणजे मी अनेक ठिकाणी गेलेलो, त्या ठिकाणी थोडं मागं पुढं असतंय, म्हणून मी माझी ज्ञानेश्वरी ज्या ज्ञानेश्वर माझा सराव झालेला आहे तीच ज्ञानेश्वरी घेऊन बसलेली बरी। बरोबर आहे ना? तुम्ही एखादी समजा एक कुठली तर वही मला पाठात नसायची आणि तुम्ही ती वाई उभी द्यायची आणि मग आपल्याला पुढचं काय बोलायचं ते सुद्धा सुचत नाही। त्या कारणानं आपल्या सरावामधली किंवा नित्य नियमातली ओवी, माझ्या नियमातली ओवी, मी ओवी माझी मीच निवडलेली आहे। प्रसंग असा की कुठेही गेला तर पहिल्यांदा ओवी चोपदार काढून देतात किंवा कोण अभ्यासू माणूस काढून देतात। हे कारण स्वतः माझं घर आहे, हा सर्व माझा ग्रुप आहे, त्यामुळं काय आपल्याला आपण कसंही केलं तर थोडं चालतंय ना? चालवलं तर चालतंय, नाहीतर होय तुम्ही आम्ही खेळी मिळी गदार उडे आनंद आहे। म्हणून महाराज म्हणतात देहाची गावा आलिया जन्म मृत्यूची सोयड्या ना म्हणून ये धनजया दया परी। आजचा प्रसंग असा आहे की हे जे भगवंत नामचिंतन चालू आहे, हे नामचिंतन अशा कारणानं नामचिंतन चालू आहे की पुढं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे जे आम्ही पुढे कोणतेही कार्य करू त्या कार्याला आधी पहिल्यांदा नामचिंतन करतो। ते कुणाचं? ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय स्वस्वाध्याय आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलांतमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी। असे हा गणपती राजाचं कोणतेही आमचं शुभ कार्य करत असताना आपल्याला आपल्या या हिंदू धर्मामध्ये पहिल्या गणपतीची आराधना करून मग सर्व कार्याला सुरुवात होते। त्या कारणानं आजचा प्रवंकाळ असा आहे की कालपासून चालू झालाय ना, कालपासून चालू झालेला आहे। हा गणपतीचा जन्म दिवस
त्या कारणानुसार हे पारायण आहे. हं? आता आमचं पारायण जे आम्ही करतो ते रामनवमी. काही काही ठिकाणी गोरोबा काका, प्रत्येक ठिकाणी त्यांच्या त्या कारणानुसार पारायणच हे का करायचं, काय गरज आहे? त्या दिवशीच समजा एखादी आपल्याला जन्मकाळ, गणपतीचा जन्मकाळ करायचा आहे, त्या दिवशीच आलो आणि त्या दिवशी जन्मकाळ केला, 4 फुलं टाकली, चाललं नसतं का? हा, मग ही खटाटोप का करायची, काय गरज आहे? ही खटाटोप करायची, 7-7 दिवस निरंतर भगवंताचं नाम चिंतन करायचं, हरिपाठ, वाचन, कीर्तन, हा, संपूर्ण जे काय करायचं साधन, हे का करायचं, काय कारण काय? त्या दिवशी एक दिवशी आलं सगळेजण आणि आलं, बार फुलं टाकली, देवाला नमन केलं, पळाला, इकडे तिकडे कामाला गेला, काय झालं? पण ते देवाला मान्य होईल का? आ, कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्ही जन्माला आलोय ना, तर जन्माला कोणत्या जन्माला आलोय? पहिल्यांदा सांगितलं देवाला. हा, काय म्हणतात? देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळ्या, ना म्हणू नये धनज्या. देवाला आम्ही सांगितलो, काय सांगितलो असल तर देवाला जे 84 लक्ष विनी फिरत होतो, 84 लक्ष विनी फिरत होतो, त्यावेळेला प्रत्येक विनीमध्ये देवाला नमन केलो आम्ही. काय देवा, किडा मुंगी झालो, 84 लक्ष विनी फिरत आलो, तेव्हा हा मानव जन्म प्राप्त झाला. मानव जन्म देवाला काकळूत आले, प्रत्येक जन्माला ह्या दुःखातच टाकलो, याला प्रत्येक जन्मात दुःखालाच टाकलो. बैल झालो, त्यावेळेला काड 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 वर्ण कसाई सारखे मारा लागले. हा, किडा मुंगी झालो, कुण्याच्या पायामुळे तुटून अर्धवट मेलो, हा, लोळत पडलो. हा, शेरडा झालो, त्यावेळेला मारले. मांजर झालो, त्यावेळेला कोण यायचा, तो मारायचा. हा, कुत्रा झालो, त्यावेळेला अवघे करती हाड हाड, अवघे कुठं जाशील तिथं हाड 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 केलं. त्यावेळेला देवाला काकुळत आले आणि देव म्हणायला लागला, आता 84 लक्ष फिरून आलास, आता मात्र पुढचा जन्म तुझा मानव जन्म. बरोबर आहे ना? काय म्हणतात, देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोयऱ्या, ना म्हणू नये धनजया दयापरी. देवाकडे त्यावेळेला नमन केलो, देवा काही हरकत नाही, आता मात्र तुम्ही अगदी सुख समाधानाचा जन्म द्या. आणि आम्ही ते मागून आलो, देवाकडे मागलो. मागितल्यानंतर देवानं हा देह प्राप्त केला. पण देवाला खरोखर आम्ही फसवलोय, लक्षात ठेवा. कुणी तुम्ही सांगा, देवाला फसवलोय का नाही? हा, फसवलंय ना. काय सांगितलं देवाला? 84 लक्ष फिरलो, देवाकडे आलो, देवाच्या दारात आलो, देवाला काय म्हटलो, देवा आता एवढा त्रास खाल्लो, एवढ्या 84 लक्ष विनिंद एक दिवसही सुखाचा नाही, कधी सण नाही, कधी वार नाही, कोणी येतात आणि कोणी मारतात, पण आता मात्र देवा एक नम्र विनंती, देवा विनंती करतो, पुढचा जन्म सुखाचा द्या. बरोबर आहे ना? सुखाचा देवान काय हरकत नाही म्हटला. पुढचे येणारे जे 84 लक्ष फिरलास, मलाही माहिती आहे, पण तू सगळं दुःखच भोगत आलास, आता मात्र तुला मानव पुढचा जन्म मानवाचा आहे, मानवाच्या जन्मामध्ये सुख भोग म्हणून देवानं सांगितला. पण देवा मानव जन्म आम्हाला प्राप्त झाला, पण देवाला जन्मल्या बरोबर 7व्या दिवशी देवाला सांगितलो, देवाना विचारला, बघ फसवशील, पुढे जाऊन बघ फसवशील. ते म्हणायला लागलं, क्या 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 करायला लागलं. देवा मी कवा म्हटलोय, मी म्हटलो नाही. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगविता नारायणा, मास मळ मूत्र जाना, तुझं क्षणोक्षणा ध्यातात. हा, म्हणालता नव्हतो, तुझं क्षणोक्षणा ध्यात असे. अरे बाबा,
एवढ्या गर्भी यातना भोगत भोगत आलास म्हणून मानव जन्म प्राप्त झाला. पण आता फसवलाय. पुढचा काळ मागचा काळ हजारो वर्षाचा राहू दे, पण आत्ताचा ह्या 50 वर्षाचा अगोदरचा काळ काय हो महाराज? 50 वर्षाचा आधीचा काळ आणि आत्ताचा काळ, त्यावेळेला कोण देवाला काकुळत आली. का आली? अहो पाणी असायचं कुठं? एका गावात एक गाव असायचं नाही. एका गावाला एक विहीर, ती बी 3-4 किलोमीटर. तिथून जाऊन पाणी आणायचं आणि पाणी सर्वांनी आंघोळ करायचं, प्यायचं, जनावरांना पाणी घालायचं. हे सगळं कार्य ह्या 50 वर्षाच्या आधीचा काळ आहे. आणि आता म्हणतात की देवाला काकुळत आली. आणि नुसताच पाणी आणायचं नाही, तर पोटाला जे खायचं ना, ते पोटाला खायचं सुद्धा. तांदूळ करायचं तर ते कांडायचं. हा, पाणी तर आणायचंच, कांडायचं. एक मूल नव्हा, 10 मुलं, 12 मुलं, 15 मुलं एका आईला. हा, ती मुलांचा सौंदाळा करायचा आणि त्या आईनं संपूर्ण कांडायचं, घरात दळायचं. तो काळ कधीचा होता? फार दिवसाचा आहे का? फक्त 50 वर्षाचा अगोदरचा काळ आहे. बरोबर आहे. तरी पण देवाला काकुळत आली आणि देवानं घरोघरी चाव्या, बरसन कट्ट्यात चावी, संडास मध्ये चावी, तुमच्या घरापर्यंत पोहोचवलं पाणी देवानं. तरी देवाकडे काय बघायला तुम्ही तयार? आता विचार करा. देवाला वाटलं एवढं कष्ट करतात, दळायचं कांडायचं, त्यातनं मला राम राम म्हणतात. आता हे थोडस बाजूला ठेव्या. देवाच्या मनात विचार आला आणि थोडस बाजूला ठेवून फक्त माझं नामचिंतन करू दे. नामचिंतन यंदा एवढी आवड आहे ना, ती कांडत असताना हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला एकांती, हरी बोला लोक. देवाला वाटलं सगळेजण एकत्रित बसतील आणि माझं नाम चिंतन करतील. हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्याग अंती. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता, हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी. नाथ बाबा म्हणतात ना. मग आम्ही आता कुठे आहे? फक्त आपलं आपण निरीक्षण करायचं. देवानं आपल्याला एवढं सुख दिलंय ना, सुख दिलंय ते निव्वळ देवाचं तुझं काय असलेलं कर्म कर. सुविधा भरपूर केलेल्या आहे तुझ्याजवळ, पण एक नामचिंतन कर म्हणून. हे नामचिंतन करण्यासाठी आता मगाचपासून जे तुम्हाला सांगितलं, हे नामचिंतन आता हे असं होत नाही. माऊलीनं माझ्या साधा सोपा उपाय काढला. तुम्ही रोज पळताय ना इकडे तिकडं, एवढे 7 दिवस तरी काय करा. एवढे 7 दिवस ह्या निमित्तानं काय करा. गणेश चतुर्थीच्या, गणेश जयंतीच्या निमित्तानं काय करा, एक भगवंताचं नामचिंतन 7 दिवस तरी करा. आता 7 दिवस करायचं म्हणणं व्यासपीठवर बनवून सोपं आहे, पण करणं. महाराज इकडे तिकडे थोडस गेला ना, गेल्यानंतर आपल्याला आलाच फोन, काय महाराज कुठं आहे? या की इथं थोडं राहिलंय, ते थोडं राहिलंय. बरोबर आहे ना? म्हणून संत महात्म्यांनी जे जन्म घेतला, बाबांनो, हे तुम्ही मागचं जे दुःख भोगलाय ना, आता पुढचंही तुम्हाला तसंच दुःख भोगावं लागेल. संत मायबापांनी जे जन्म गेले, संत मायबाप जे जन्माला आले, ते जन्माला आले याच्यासाठी की आमचा तुमचा उद्धार करण्यासाठी संत मायबाप जन्माला आले महाराज. कारण आम्हाला देवाची ओळख होईना. देवाची ओळख न झाल्यामुळे आपल्याला दुःख भोगावं लागतंय. ते तर सांगतात मागच्या जन्मातला देव म्हणतात, संत महात्मे म्हणतात, मागच्या जन्मातला जे तुमचा संसार होता ना, तो दुःखमय होता. आता तुमच्या मानव जन्मातला संसार दुःखमय नाही आहे, पण दुःखमय तुम्ही करून घेताय म्हणून तो दुःखमय असा वाटतो. ज्ञानेश्वर महाराजांना बोललेलं आहे ना, अवघातील संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन, तिन्ही लोका जाईन गे माये, तया पंढरपुरा भेटेन माहेरा. आपुलिया. महाराज म्हणतात, बाबा
संसार ह्यो दुःखी नाही, सुखी आहे. पण या संसारात नेमकं घ्यायचं काय आणि सोडायचं टाकायचं काय आणि घ्यायचं काय हे मात्र आम्हाला कळलं पाहिजे. संसार तुकोबाराय माझे म्हणतात, काय म्हणतात? संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. आम्ही जर इकडं बघितलोच नाही आणि नुसता संसार 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 म्हणून जर पाठीमागं संसाराच्या लागलो तर 100% दुःखी आहे. आणि जर संसार दिलेलं देवानं कर्म कर्म आहे, हे कर्म मागच्या जन्मात ते करतच आलो आहे. पण आता मात्र ते कर्म करत करत काय करावं? भगवंताचं नामचिंतन पाहिजे. तर संसारात ते संत महात्मे म्हणतात, तुम्ही संसारात का दुःखी आहे? सुखी आहे ना. अरे त्याचा नित्य नेम काय आहे? नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. दुर्लभ म्हटले असं करणारे आहेत ना, ते दुर्लभ. सगळेच आहेत असं सांगता येणार नाही. दुर्लभ म्हटले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. काय म्हणतात? हे जे साधन करणारे, हे ते नित्यनेम करणारे थोडेसे क्वचित, ते क्वचित आहेत. ते आमच्यासारखे त्या माईकवर व्यासपीठावर बसणारे नाहीत. ते एक देवाशी एकरूपता झालेले आहेत. ते त्यांनी एकरूपता झाला, त्यांनी ते भगवंताचं नाम चिंतन करतात. म्हणून आम्ही तुम्ही सुखी आहे लक्षात ठेवा. जर ते केलेच नसते तर आम्हाला ही रात्री दिसले नसते आणि दिवसही दिसला नसता. नुसतं महाराज जनावरांची खबर आपल्याला काय नको ते भोग भोगायला आले आमच्या नशिबात आले असते. पण ते लोक काही करणारे लोक, नामचिंतन करणारे लोक आहेत म्हणून आज दिवस आम्ही हे बघतो महाराज. त्याची ओळख झाली नाही आणि ओळख आम्ही स्वतः करतो म्हटला तर होणार आहे का? मग त्याला कोण काय करावं लागेल? योग याग येदी येणे नोहे सिद्धी, दब धर्म भावे विन देव न कळे संदेह, गुरु विन अनुभव. महाराज म्हणतात तुम्हाला गुरु करावा लागेल आणि गुरु केल्याशिवाय तुम्हाला त्याची ओळख होणार नाही. मग गुरु कसा करावा? काय कोणत्या पद्धतीचा गुरु करावा? तिथेपर्यंत जाणारा पाहिजे गुरु. जे गुरु करायचं आहे ना, तिथेपर्यंत देवापर्यंत नेणारे गुरु पाहिजे. मग ते कोण असतील? माझे ज्ञानेश्वर महाराज, दादा निवृत्तीदा, ही 4 भावंड, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, असे काही संत मंडळी भरपूर आहे. नामदेव महाराज, विश्व संत नामदेव महाराज. ही भक्ती केल्यानंतर देवापर्यंत जाता येतंय. फक्त तुम्ही मार्ग चुकला, आम्ही तुम्ही जर मार्ग चुकलो तर तिथे जाता येणार नाही. मार्ग चुकला की सगळं चुकलं महाराज म्हणतात. ओळख झाली नाही. मग ती ओळख कशी व्हायची? एक महाराज, आता लक्षात एक दृष्टांत आला म्हणून सांगतो. एक कुत्रा होता, कुत्रा. आणि कुत्रा असल्यामुळं एक राजानं काय केला होता? ताजमहाल असा नुसता काचेचा केला होता. काचेचा. कशाचा? नुसती काच, त्याला वीट नाही, माती नाही, काय नाही. पूर्ण त्याचं बांधकाम पूर्ण काचेच. वर काच, खाली काच, साईड काच, सगळीकडे काचच काच होती. आणि एक दिवस तो राजा काय झाला, बाहेर गेला. आणि बाहेर गेला आणि ते कुत्र होतं ना, ते कुत्र म्हटलं राजाच्या, दररोज मी दारातच असतोय, पण एकदा जाऊन बघूया म्हटले राजमहालात. एकदा नुसतं ते पाय ठेवलं कुत्र. कुठं? त्या वाड्यात पाय ठेवलं. पाय ठेवून गेल्यानंतर इकडं तिकडं ते कुत्री दिसायला लागली. कारण ते सगळं काचेचं होतं, त्याला माहित नाही. ते पाय ठेवल्याबरोबर ते कुत्र इकडं तिकडं बघतोय. तर कुत्रीत करायला लागलं की तिकडं इकडं सगळीकडे अरे बापरे म्हटला. ते कुत्र म्हणलं, मला सगळीकडे, ते जरा पुढे गेलो ना तर कुत्र काय करेल, ती कुत्री काय करतील, मला फाडून काढतील आणि मला खलास म्हणून टाकतील. तिथंच परतला आणि एक मनुष्य आला. तो मनुष्य कुत्रापासून बाहेर थांबला. तो मनुष्य आला आणि सरळ आला. कुत्र म्हणतंय, मी गेलो तेव्हा ती कुत्री सगळी माझ्या अंगावर आली आणि हा मनुष्य गेला आणि परत तिथं जाऊन
देवाचंही दर्शन घेतला, त्या घरातही फिरून आला, त्या मंदिरात फिरून आला, तरी ती कुत्री भोगली सुद्धा नाही. सांगण्याचा दृष्टांत त्या माणसाला मनुष्य जन्मामध्ये माहिती होते काय म्हणून, हे संपूर्ण काचेच आहे. तेव्हा मी जिथं उभा राहीन तिथं माझं साऊट मी आरशामध्ये दिसणार. तिकडे गेलो संपूर्ण, कारण ती काचेतच होतो. सगळीकडे गेले बघितल्यानंतर ते मी दिसणार. त्या मनुष्याला माहिती होतं म्हणून त्या मनुष्याला माहिती होतं, मग त्या कुत्र्याला माहिती होतं का? माहित नव्हतं ना. एक अभंगात तुकोबाराय माझे म्हणतात, वडील काय म्हणतात, माणसापरी ही कुत्री बरी म्हणतात नाही, माणसापेक्षा ती कुत्री बरी. काय म्हणतात तुकाराम महाराजांचा अभंग तो परिपूर्ण पाठ नाही तरी पण, ह्या माणसापेक्षा ती कुत्री बरी जाऊन तरी आली. जो माणूस होता त्या माणसाला माहिती होतं ते पाप कुत्र गेलं, त्याला घाबरून आलं. मग आम्ही त्याची ओळख झाली नाही, त्या कुत्र्याला ओळख झाली म्हणून तो जे मनुष्य गेला ते तो तसंच आमचे ज्ञानेश्वर महाराज, तुकोबा महाराज, ही तुकोबा राय, ज्ञानेश्वर महाराज, दादा निवृत्ती दादा, सोपान दादा, हे तिथेपर्यंत जाऊन आलेले आहेत. कुठेपर्यंत? तिथेपर्यंत जाऊन आलेले आहेत. म्हणून त्यांना संपूर्ण देवाची खानापूर सगळी माहिती आहे. आणि माहिती असल्यामुळं आपल्याला ते सांगतात आम्हाला, इथं जा इथं जा, ती काचेच आहे, घाबरू नको, जा. गेल्यानंतर तिथे 100% तुला देव भेटेल. अर्भकाच्यासाठी पण ते हाती धरली पाठी, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. महाराज म्हणतात, बाबांनो संत मायबाप तिथेपर्यंत जाऊन आले आणि आम्ही मात्र ते जे कुत्र परतून आलेला घाबरून, तसं आम्ही काय करतो, आम्हाला तिथं जायचं म्हटलं तर घाबरतो. का घाबरतो? अरे बाबा, एखादं म्हणायला लागला तुम्हाला म्हटलं सांगितलं, ए बाबा, अरे बाबा कशाला संसार 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 कशाला पाठीमाग लागलायस, आज चल ना भजनाला, चल ना हरिपाठला, चल ना. हा, का तू हरिपाठला का येत नाही? तर समजा आज 7 दिवस आमचं हे पारायण चालू आहे, बरोबर आहे ना. पारायण चालू आहे, तर ह्या भागात सुधारणा व्हायचं असेल, माणसासकट जर जगायचंच असेल, तर महाराज हे काय, काही लोकांनी देवाने त्यांना ज्ञान दिले आणि ज्ञान दिल्यानंतर हे पहिल्यांदा काही ते संडास वगैरे होते, पूर्ण घाण वस्ती होती. पण देवाच्या मनात आलं ते घाण नव्हे, ते पवित्र होऊ शकते. झालं ना. आले देवाजीच्या मना, बरोबर आहे ना, देवाच्या मनात आलं. आणि अशी जे माणसं आहेत, त्या माणसाने काही खटपट केले, हे का साधं सोपं नाही काम महाराज. हे करायचं तर काही लोक अशी नावं ठेवतात, हे करायचं शुद्ध मनानं जरी केला तरी हा कलियुग आहे, कलंक लागणारच. पण तिकडं न बघता जर ते कार्य करणारे पुढहून जे कार्य केले, तर खरोखर महाराज त्यांनी हे पुण्य मिळवले म्हणायला काही हरकत नाही. कारण आमचे महादेव महाराज, गुलटे महाराज आणि आपले मालक आपले काय, मी त्यांच्या तर अगदी परिचय मध्ये आहे. ही एवढी धडपडत होती मागे, बरीचशी तुमच्यासारखी मंडळी सगळी त्यांच्याबरोबर धडपडतात, म्हणून हे सगळं झालं महाराज. पण झालं म्हणून त्याला ते पाठमोरा केला तर चालेल का? त्याची जे क्रिया आहेत त्या क्रिया करावंच लागेल. नाही केलं तर प्रत्येक माणूस म्हणतोय काहीतरी रड सांगतोय, माझं आज काम आहे मला जमणार नाही, माझं आहे काम आहे मला जमणार नाही. महाराज काम हे कर्म सुटलेलं नाही. काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती धरा बळकट, तन्न मन ध्यान द्या लावून या नीट, जरी करणे असेल शेवट गा. बरोबर आहे ना बाबा. जाताना काही न्यायचं नाही, सगळं इथं ठेवून जायला पाहिजे. पण तुझ्या नशिबाला आलंय ना, हे देवाने दिलंय म्हणून कर, दुःखी होऊ नको.
एखाद्याचा संसार, एखाद्याची बिल्डिंग बघून, 4 मजली बिल्डिंग बघून तू दुःखी होऊ नको. का? माझ्या प्रारब्धामध्ये आहे, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती तो लक्ष्मीचा जाणत असे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोक लिहिले ऐसे नाही. जैशी स्थिती आहे तैसे परी राहे, कौतुक तू पाये संचिताचे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्यांचा नाश झाला. महाराज म्हणतात तुझ्या भोगाला आलंय ना ते कर. जे ते कर म्हटल्यानंतर कर वळखायला तयार नाही, नाम मुखातून घेतच नाही, तर मला हे सगळं काय प्राप्त होणार? प्राप्त करून घ्यायचं असेल तर संत महात्मे म्हणतात त्या भगवंताच्या नामचिंतनात राहा. 1 तास तरी काढ आणि भगवंताचं नामचिंतन कर. मुखात तुझ्या नामचिंतन राहू दे, भगवंताचं नामचिंतन राहू दे. तू काय कुठे मागं पडतोस ते बघूया ना. आणि त्या देवाची ओळख करून घे. ओळख करून घेतल्याशिवाय तुला सुख समाधान. ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्यांच्या घरी सिद्धी सहित. सिद्धी लावे पिशे कोणतया पुसे. पण काही जे जे कर्म केले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. एका जनाजने नाही याता याती, सुखाची विश्रांती हरी संगे. महाराज म्हणतात शब्द इकडे तिकडे गेलाय. पण मी म्हणतो नामाविन मूक सर्पाचे ते बीळ, जीवा नव्हे काळ सर्प आहे, वाचा नव्हे लागो जळो त्याचे जी नाही. यातना भोगणे यमपुरी, हरिविन कोणी नाही सोडविता. पुत्र बंधुकांता संपत्तीचे अंतकाळ कोणी नाही बा सांगती. साधूचे संगती हरी जोडे, कोटी कोळी तारी हरी अक्षरे दोन्ही. एका जनार्दनी पाठ केले. महाराज म्हणतात अरे बाबा, कोण तुझा मुलगा नव्हे, कोण तुझा भाऊ नव्हे, कोण तुझी बहीण नव्हे. आपुली आपण करारे सोडवण. तुझं जर सोडवण, तुला जर ह्या संसारातून सुख भोगायचं असेल तर तुझी तू सोडवण कर. मग ती सोडवण कशी कर? नामचिंतनात ना. काय नाम, ज्या संसार 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 आलेला पैसा 1 रुपये कुठे दान धर्म करायचं नाही. एक जोडपं होतं, असं आमच्या सगळं जोडपं होतं ते अर्धवट. कारण महाराज योगा परिपूर्ण अभ्यासातला नाही, अर्धवट. तर ते एक जोडपं असल्यानंतर ते जोडपं म्हणायला लागलं ते बरसच कष्टाळू होतं. आणि कष्टाळू असल्यानंतर महाराज आला पैसा 1 रुपये आला 1 रुपये आली तरी पण ते त्याग ते कुठं. तुमच्याच काय महाराज म्हणायला लागला अरे बाबा, रात नाही दिवस कबाड कष्ट करतो, पण एक दिवस तर कुठं तर देव धर्म ही कर ना. त्या केलेल्या कष्टाचं काही तुला फळ मिळू दे. अरे देव धर्म कर. समाधान खरं त्याच्यातच आहे. नुसता राब 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 राब. ते जर समजा ते ठेवलास आणि एक दिवस गेलास तर ते काय होईल? त्याचा उपयोग काय होईल का तुला? मूल नाही, बाळ नाही, काहीच नाही तुला, तर एवढं ठेवून 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 बघत का बसतो? काय त्याच? तुला मूल नाही, बाळ नाही, पण बायको बी तशीच आणि तोही तसाच. म्हटला महाराज बोलले, तुमच्यासारखे एक महाराज बोलले, बाबा आता 3रं वर्ष मी तुझ्या पाठीमागं लागलोय. काय म्हणून? 3 वर्ष झाली तुझ्या पाठीमागं लागलोय. चल की बाबा आता माघवारी आले, चल की बाबा पंढरपूरला जाऊया, आता माघवारी आले. महाराज म्हटले ह्या वर्षी नाही, पुढच्या वर्षी नक्कीच. ह्या वर्षी नाही, पुढच्या वर्षी नक्कीच. असं करत 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 3 वर्ष गेले. आणि 3 वर्ष गेल्यानंतर महाराज बायको म्हणायला लागले, तुमचा मित्र आहे ना, तो मित्र सारखं सारखं तुमच्या पाठीमागं लागलाय आणि तो 1 वर्षी जावा. मग तो महाराजांना तुम्हाला जाऊन विचारला की जाताना बिदागरी भिशी किती असते? कारण तो थोडा दानचोड नव्हता, सगळं हाताने काय देणारा नव्हता होतो.
तू ऑटोमॅटिक जेवढे लागतात तेवढेच पैसे देणार. तो म्हणायला लागला तर पैसे किती लागतात म्हटलं 3,000 बिशी काढले, म्हणजे चालत जायचं तर 3,000 रुपये. बरं 3,000 बायको म्हणायला लागले जेवढे पैसे तुम्ही न्याल तेवढे पैसे ते सप्त्यातच तेव्हा लागतात तेवढेच घेऊन जावा, जेवढे तुम्हाला पाहिजे ते लागतात ना. महाराजांनी काय सांगितले, काय हो महाराज काय सांगितले, 3,000 लागतात. 3,000 त्याच्यात 5 रुपये खिशात टाकाने जावा. 3,000 घेऊन गेले महाराज. 3,000 बिशी भरली. बिशी भरल्यानंतर महाराज गेले तिथे जाऊन पंढरपूरला पोचले. पंढरपूरच्या क्रिया चालू झाल्या. आंघोळ करायचं, देवाचं भगवंत नामचिंतन करायचं, हा प्रदक्षिणा करायचा, हा कळसाच्या अभंग, पाठीमागच्या अभंग, हनुमंतरायाचा अभंग, हा पुढे अभंग चालू झाले. सगळं झालं, सगळ्या क्रिया झाल्या. झाल्यानंतर एकादश झाली. दिवादशीला आंघोळीला गेला महाराज. आणि आंघोळीला गेल्यानंतर आंघोळ केला म्हटला काय काय करावं लागतात, काय काय करावं त्या महाराजांना सगळं सांगितलं. तुला दान द्यायचं असलं तर वासुदेव येतोय तिथं, वासुदेवाला काय तर दान धर्म दे, तुझ्या आई वडिलांचं नाव घेतो, हा आणि पुढे तुला काय म्हणायचं ते म्हण, त्याला पण दान दे म्हटल्यानंतर ह्यो विचार केला, त्याला आता दान दिलं तर 1 रुपये आपली जाणार. तेव्हा म्हणला ह्या मेळ्याला सोडायचं म्हणला. आणि माझं मी जाऊन आंघोळ करून मला आता खोली तर बघितलंय, माझं मी आंघोळ करायचं आणि माझं मी आंघोळ करून यायचं, असा विचार केला. आणि महाराज आंघोळ केल्यात बरोबर नेमका तिथंच बरोबर तो वासुदेव आंघोळ करून जो बाहेर येतोय, कपडे घालतोय, तो गंधवाल्याला सांगितला आता बाबा मी पैसे आणलो नाही. गंधवाल्याला सांगितला पैसे आणलो नाही, खोलीवर राहिले आणि बनियानवर आणि मी अंडरपेंटावर आलोय आणि पैसे नाही. तोपर्यंत म्हणजे वासुदेव आला. तो वासुदेव म्हणला तुमच्या आई वडिलांचं नाव, तुमच्या कुळाच्या नावानं आपल्याला काय तर तुम्हाला दान धर्म करा, त्या कुळाच्या नावानं दान करा, आई वडिलांच्या नावानं दान करा, असं म्हटल्यानंतर म्हटला गेला आणि म्हटला तो इकडे वासुदेव उभा राहिला. वासुदेव चालू केला आपल्याला बोलायला, अहो मी पैसे आणलो नाही, पैसे खुलीत राहिले म्हटला. पैसे कुठे राहिले? खुलीत. आणि तुम्हाला 1 रुपये मी देणार आहे, तर खोलीत यायचं माझ्या. तो म्हटला काय हरकत नाही, मी खोलीत तुमच्यासाठी येईन म्हटला. पण वासुदेव तरी म्हणा आई वडिलांच्या नावानं आपल्याला दान धर्म तरी करा. हा करतो म्हटला. आणि झालं त्याचं. तो खोलीत गेला. खोलीत पाठोपाठ तो महाराज खोलीत गेले. खोलीत गेल्यानंतर खोलीत सगळं तपासून बघितल्यानंतर त्याच्यात ह्याला द्यायचंच नाही त्याला पैसे. आणि ह्यो कुठं तिथं, अहो आता म्हटला इथं पैसे नाहीत आणि आमच्या गावी या म्हटला. कुठं म्हणला आता इथं पैसे आणलो नाही, आणलेले थोडे पैसे ऑटोमॅटिक बरोबर झाले आणि आता तुम्ही गावी या म्हटला, कारण ह्याला पैसे द्यायचेच नाही. गावाकडे या म्हटला. गावाकडे या म्हटल्यानंतर नको आणि कधी येऊ, तुम्हाला कधी जमते कधी या, पाहिजे तेवढे पैसे घेऊन जा तुम्हाला, मी भरपूर माझ्याकडे देवा पैसे आहेत माझ्याकडे, तुम्हाला पाहिजे तेवढे घेऊन जा म्हटल्यानंतर 8 दिवस गेले. आता वासुदेवाच्या मनात ती गोष्ट होती. 8 दिवस झाल्या आणि 8 दिवस झाल्यानंतर गणेश नगरामध्ये तो आला. कारण ह्याला पैसे द्यायचे, ह्याला कधी सवयीच नाही दान करून, आणि हो कधी कसं काय देणार, उगच काय तर खोटं बोलायचं, देतो या करवया बघूया करूया की, हा पुढारी बोलत नाहीत काय, हा तुमच्या मंदिरात असं करूया तसं करूया, फक्त मला निवडणुकीला तुमचं वोटिंग करा, मागणं सगळंच बघूया, हा मागणं 5 वर्ष तुमच्याकडे बघतच नाही. पण ह्यो गेला, ह्याच्या मनात गोष्ट राहिली, गेल्यानंतर आता मोठीशी अशी लांब लोक गल्ली होती आणि 8 दिवसानं गेला महाराज वासुदेव. ते वाजवत गेला. सकाळी आपल्याला 10 वाजले होते आणि 10 वाजून तो रानाकडनं आला. हातपाय धुतल्यानंतर त्याच्याकडे लक्ष गेलं. कुणाकडे? वासुदेवाकडे. कारण आल्याच त्या बायकोला सरळ सांगितलं होता, वासुदेव असा म्हणालता 1 रुपये दे, तुझ्या कुळाचा उद्धार होईल, आई वडिलांचा उद्धार होईल, सगळं म्हणालता, पण मी काय दिलो नाही. तसं झालो. आणि मी त्याला म्हटलो गावाकडं, पण तो आज या लागलाय बघ म्हटला. बघ या लागलाय, हाच बघतो म्हटला. बायकोन वाकून बघितले गल्लीत, खरोखरच तो आला सगळा ते कपडे घालून वासुदेवाला म्हणत आला. आता म्हटलं काय करूया सांग म्हटला.
आणि बायकोला म्हटला मी मरण्याचं सोंग घेतो, मरतोच मी आणि मेल्याचं सोंग घेतो, तू काय कर मांडीवर घे आणि डोकं बुडून घे, उर बडव आणि रडत राहा, कारण त्याला 1 रुपये द्यायचं नाही. सोंग करूया आम्ही, कारण 1 रुपये त्याला द्यायचं. आलाय तसा तो, कारण दानव तर करायचं माणसाला, ते सुद्धा काय पाहिजे, भावना पाहिजे महाराज. इथं दान द्यायचं ते बी मनापासून दिला तर, दिदल्या वाचून फळ प्राप्ती कैसी, विच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. हा, दिदल्या वाचून तुम्ही जर दिला तर देव तिथे द्यायला बसलाय. हा, गेला तो, गेल्यानंतर म्हणला, बघितल्यानंतर बडवून घ्यायला लागले, उर बडवून घ्यायला लागले, माझे धनी गेले, माझे धनी गेले, माझे धनी गेले. हा, काय झालं बाई, काय झाले, तुमच्याकडे चालतो मी, काय झालं काय त्यांना, तर म्हटलं गेले माझे धनी. आता बघा थंडगार झाले सगळं. म्हटल्यानंतर महाराज आता बघतात, ते पैसे ते राहू दे म्हणला बाजूला, पण आता गेला, ह्याला काय करायचं. मग ती माऊली म्हणा लागली, आणि आता माझे धनी गेले, आणि धनी गेले, आता हे सगळं कार्य करायचं आहे. दुसरे माणसं म्हणायला लागले, अहो महाराज तुम्ही आलाय ना, तसं आता तुम्ही परत जा, आणि आल्यानंतर आम्ही तर मी तुम्हाला काय द्यायचं ते आम्ही देतो, कारण आता ह्या ठिकाणी ते गोमगाला नको. तर त्या वासुदेवानं काय म्हणावं त्याला, तर आलोय ते आलोय, आता त्याच्याकडे चालतो ना मी, आलोय ते आलो, त्याचं सारं पुरं कार्य करूनच जातो म्हटला तो. काय म्हटलं, आता तिथून पंढरपुरात नाही ते गणेशनगरला आलोय. गणेशनगरला कशासाठी आलोय, मला 1 रुपयासाठी आलोय मी. मला यायला किती लागले, समजा मला 2 रुपये तिकीट होत असणार, 1 रुपयेच तिकीट होत असणार, पण तो आला कशासाठी, त्याच्या 1 रुपये मागण्यासाठीच आला. कारण त्याचा आलोय तर आलोय म्हटला, गावकऱ्यांना सांगितला काही हरकत नाही, तुम्ही पण राहायचा ना, मग मी बी तुमच्यात एक आहे ना म्हणला, आणि तुमच्यात असल्यामुळे तुम्ही काय करा म्हणला, सगळेजण आता कधी कधी नेणार, आता न्यायचंच आहे म्हटले महाराज. न्यायचं आहे म्हटल्यानंतर ती तडकी आणली, त्या तडक्यावर झोपवलं, कापूस घातला मला नाकात, सगळं काही केलं, आणि सगळं केल्यानंतर महाराज उचलले, सगळं क्रिया करायला लागले. थोरल्या पोरग्याला मोठ्या पोरग्याला बोलवलेने महाराज हातात शेकोटी दिली, चला 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 चला. काही लोक पडून घ्यायला लागले, चांगला माणूस होता गेला, चांगला माणूस होता गेला, गेला गेला. अरे अरे रे, सगळं नाटक कशासाठी, किती रुपयासाठी, रुपये किती होती, 1 रुपये, आणि याचं नाटक किती. मग असं करत करत लडकीवून 4 माणसाने घेतले, मानाचे आणि पाहुणे सोरे पाठीमाग, मानाचे पुढे लावला गेला, पोरग्याला ते शिकली धरला आणि चालल्यानंतर ते मशानात घेऊन गेले, आणि मशानात घेऊन गेल्यानंतर महाराज मशानात आता ती क्रिया करायला पाहिजे थोडल्या पोरानं, नाही तर नाण घ्या ना, मधल्याचं काय चालत नाही, आता मी मधलाच आहे. तर म्हटला तो थोडल्या पोरानं त्या क्रिया केल्या, भोवत्याने फिरला, मडकं फुटलं, ते पाणी फिरवलं, सगळं झालं. तुतडे तिथे घातले होते, तुतडे घातल्यानंतर पोरग्याला सांगितले, पाणी आता फिरवलं, मडकं फोडला, बोब मारला, सगळं झालं म्हणला. सगळं झालं तर आता काय कर, ते तुतडे पेटव, आता झोपवले त्याला, तुतडे पेटव. त्या पोरानं काय सांगितलं, गावल्या तुमच्याच गावात तो एका तुतड्याला आग लावायचं नाही, चारीकडे घातला ना, ते चारीकडे बी लाव, कारण तो बाहेरच यायचा जिवंतपणे. रुपये होती किती, 1 रुपये, पण ह्याचं सॉंग नाटक कितीच ते. मग ते महाराज ते पोरानं काय केला, जे गावली सांगतील तसं काय केलं, तुतडे चारीकडनं पोटे ठेवला, तुतड्याला जोपर्यंत त्याला आग इथेपर्यंत लागत नाही तोपर्यंत गप पडला महाराज, आणि मागदा महाराज जशी झळ पडल असं करा, आणि ते पोरग म्हणायला लागलंय, बाबा जिवंत झाला, बाबा जिवंत झाला. ते पोरग म्हणायला लागलंय, पोरगे कुणाच लक्ष गेलं नाही, हे कसं झळ पडवल ना, वर वर असं करायला लागलं.
कारण झळ पडवाल ते. देव आल्याने म्हटले, बंद कर तुझं नाटक. काय मी तिथून इथे कशासाठी आलोय? 1 रुपयासाठी. आणि हे नाटक तुझं कितीचं आहे? साक्षात परमात्मा परमेश्वर होते, त्याचं फक्त मन बघण्यासाठी होतं महाराज. काय होते? तो देतोय की नाही त्याचं फक्त मन बघायचं. मनापासून देतोय, खरं सांगतोय की खोटं सांगतोय. महाराज संपूर्ण हे खोटं नाटक होतं. तसं महाराज देवानं म्हटला, उठ, हे कशाला नाटक करायला आहे? मला कळालं. म्हणून जर तो खऱ्यापणाने जर विचार म्हटला असता महाराज, तर महाराज देव दिदल्या वाचून फळ प्राप्ती कैची, विचार कल्पनेची कल्पना म्हणजे बुद्धी त्याला द्यायचंच नव्हतं 1 रुपये. विचार कल्पनेची व्यर्थ बापा, विचार येते जवळी हरीचे चरण, सर्व नारायण देतो तुझं. जर मनापासून जर तुम्ही आम्ही दिलो ना त्याला, तर तो द्याला भरपूर मोठा श्रीमंत आहे, श्रीमंत आहे. बरोबर आहे ना? अशी ही सेवा करण्यासाठी महाराज कुणीही ह्या देत असताना भगवंताला आज ह्या हे पारायण सोहळा आहे ना, देत असताना खरोखरच तुम्हाला देवानं काय जर दिलंय असेल, दान देत असताना तेही पुण्य. इथली जे सेवा करताय तुम्ही, आठवट करताय, तेही पुण्य. पुण्य जे तुम्ही कोणत्याही रूपातून पत्रे जर पत्रवल्या, जर संत महात्मे आले, कोणतं आले वारकरी 5 पत्रवल्या काढला, तेही पुण्य महाराज. ह्या ठिकाणी लग्नाच्या ठिकाणी ह्या ठिकाणी ते पुण्य होईल का? होईल का? होणार नाही. तुकोबाराय माझे म्हणतात, ही क्रिया करण्यासाठी पुण्याचा साठा लागतो. पुण्य तुम्ही केला तर तुम्ही इथं येता, नाही तर येऊ शकत नाही. पुण्य उभे राहू आता संतांची आकारणे, पंढरीच्या लाग वाटे सका भेटे विठ्ठल. संकल्प ते यावे फळा, संकल्प ते यावे फळा, कळवळा बहुतांचा. महाराज म्हणतात, तुम्ही संकल्प करा. काय? कोणता संकल्प करा? त्या गणपती समोर तुम्ही संकल्प करा, देवा माझी परिस्थिती आज नाही आहे, तुम्हाला माहित आहे माझी परिस्थिती काय आहे ती, पण पुढच्या वर्षी जर मला तुम्ही दिला ना, मी संकल्प करीन देवा तुझ्याजवळ. कोणता संकल्प करीन? जे काय मला दिशील ना, मला घर नाही, मी भाड्यानं आहे, मी भाड्यानं आहे, पण मला देण्यासारखी माझ्याकडे काहीच नाही. त्या चोरासारखं 1 रुपयासाठी जीव घालवायचा नाही. तर देवाकडे एक संकल्प करायचा. काय म्हणून? देवा मला कसंही असे ना, एक उरावर छप्पर असेल ना, तर देवा काय माझ्याकडे तुम्ही द्याल तर मी द्यायला तयार आहे. जर तुम्ही संकल्प केला तर संकल्पाचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणतात महाराज. तो संकल्प करण्यासाठी हे संत मायबाप संकल्प कसा करावा, देवाकडे काय मागावं नेमकं ते संपूर्ण ते सांगण्यासाठी, ज्ञान देण्यासाठी संत मागते तयार आहेत महाराज. तुकोबाराय माझे सांगतात, काय म्हणतात, तर हे ज्ञान घेण्यासाठी या बस आता संतांचे संगती, आपले कोणीच नव्हती, निश्चय तिथे दृढ झाला. महाराज म्हणतात, तुझा जर निश्चय केलास ना, निश्चय केलास तर तुला तो तुझं दृढपणा, तुझं धैर्य, तुझ्यात जे असणार सामर्थ्य, ताकद सगळं काही वाढेल. पण तुझं धैर्य, संकल्प त्या देवासमोर कर. देवासमोरचा संकल्प केलास तर ते फळाची प्राप्ती फळ द्यायला तयार आहे तो. पण आम्ही नको, आम्हाला त्या फळाची प्राप्ती पण नाही, मागत पण नाही, इथं काही द्यायला पण नको. म्हणून प्रत्येकानं आपल्याला एवढाच विचार करायचा, हे कार्य 7 दिवसाचं असं आहे की 7 दिवसात जेवढं मला माझ्याकडनं, जेवढं मला काय ह्याच्यात करता येईल, सेवा करता येईल, तेवढी मी सेवा करायला तयार आहे. सुख 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 कुठं आहे? इथं सुख आहे महाराज. तुम्ही इथं जर काय केला ना, तर तुम्हाला सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. सुख हे की एक ठाई बहुपायी संतांच्या, मन उनी केला वास नाही नाश. बरोबर आहे ना? हित सुख आहे.
आणि त्या सुखाची प्राप्ती जर आम्हाला जर व्हायचं असेल तर तिथं आईच्या पोटातून सगळेजण आम्ही आईच्या पोटातून येताना किती दिवस आईच्या पोटात राहावं लागलं? हा, 9 महिने का 9 वर्ष? आता तुम्ही 9 वर्ष म्हटला पटाकन. 9 महिने 9 दिवस, बरोबर आहे ना? हे आईच्या पोटातून 9 महिने 9 दिवस आम्ही जन्मात आईच्या पोटात राहिलो आणि त्या मातेनं आम्हाला लहानाचं मोठं केलं. लहानाचं मोठं केलं. आम्हाला तिनं जसं लहानाचं मोठं केलं तसं आम्ही त्या मोठं मोठं झाल्यानंतर आईची शक्ती अशक्ती झाली. कशी आहे? आईची ज्यावेळेला करायचं होतं त्यावेळेला आईनं वडिलांनी ते केलं, पण आई वडिलांना केलं. ज्या वेळेला झाले ही न शक्ती, नाक डोळे गळती, सांडूनी पळती. बरोबर आहे? तुम्ही म्हणा ते, मी का म्हणू शकत नाही. त्या आई मातेला जर एवढं त्या आईनं कष्ट कबाड करून आपल्या त्यावेळेचा काळ 50 वर्षाचा काळ त्या 50 वर्षाचा काळ प्रत्येक मातेला, ह्या सगळ्या मातेला, ह्या लोकांना, त्याच्या आई माता माऊली बसल्यात ना, त्यांना तो काळ माहिती आहे. काय आत्ताच्या पुराणात तो काळ माहिती नाही आहे. गावचा कोंडा मांडा हाणून ती पोरं जतन करीत तोपर्यंत पुरं झालेलं महाराज. तो गावचा कोंडा मांडा आणून पुण्य आणि पाप सांगतो तुम्हाला. पाप आता ह्या नामदेव महाराज होता म्हणतात, जो कलित युगाचा योग आता झळ बसायला लागले. त्या मड्याला कसं ते झळ बसत होती ना, तसं आता कलियुग संपत आलाय आणि कलियुगाचा झळ बसायला लागले. आणि त्या मातेनं गावचा कोंडा मांडा आणून त्या मुलांना मोठं केलं महाराज. आणि मोठं करून त्या आईच्या एकच मनात एक धैर्य होतं. काय असतंय? मला जे संकट येतात, मला जे हे पराक्रम करावं लागलंय, ह्या गावचा त्या घरातला कोंडा, ह्या घरातला कोंडा, माझ्या लेकरासाठी सगळं आणून त्यांची जी मी पोट भरण्याचा मी प्रयत्न करतो, ते माझ्या लेकराला नको. त्या आई वडिलांना काय वाटतंय? माझ्या लेकरांना ते दिवस नको, म्हणून आई ती एवढं प्रयत्न करते महाराज. आणि हे मोठं झाल्यानंतर जे मोठं झालं तर महाराज, आता ते जास्त काय लांब कहाणी मी सांगत नाही का, तर आपल्याला परवानगी आलेला आहे. ती त्याच मातेला आज पाप आणि पुण्य सांगतो. संत महात्मे म्हणतात, पुण्य तुमच्याकडेच आहे, पाप तुमच्याकडे आहे. कारण ते रिमोट तुमच्याकडे दिलंय. तुम्ही कोणतं स्टेशन लावून बघता, ते मात्र रिमोट मात्र तुमच्या हातात आहे. आणि त्याच मातेला एवढं कबाड कष्ट करून त्या माता पिताना जर त्या माता पिताना मी करता होत, आता माझ्या आई वडिलांनी जेवढं कष्ट केलंय ना, आता मात्र कष्ट करून मी देणार नाही. आता माझे आई वडील निवांत बसून खाऊ दे, असं जर बाळाच्या जर मनात होईल तर ते पुण्य होईल महाराज. होय ना? ते पुण्य होईल. आणि त्याच माता पिताना मी आता श्रीमंत झालो, आता हे आई वडील माझ्या बंगल्यामध्येही सोबत नाही, म्हणून जर आई वडिलांना अनाथ आश्रम मध्ये ठेवलं तर ते काय होईल? नाही, पुण्य होईल का पाप होईल? आई वडिलांना सुख समाधान जो मुलगा देतोय ते पुण्य होईल. सगळं मिळेल, पण आई वडील मिळणार नाहीत. एखादी समजा बायको गेली, बायको मिळेल. एखादी बहीण गेली, बहीण मानता येईल. भाऊ गेला, भाऊ मानता येईल. पण आई वडील जर एकदा गेले महाराज तर परत. म्हणून आई वडिलांची जे पांडुरंगाची सेवा करतो, जेवढी पांडुरंगाची आई साहेबांची जेवढी सेवा आम्ही करतोय, तेवढी माता पितांची सेवा केला. आई ही रुक्मिणी माता म्हणा, आणि हे वडील आहेत ते माझा साक्षात पांडुरंग आहे म्हणा. अशी जर सेवा केल्यानंतर महाराज पुण्य उभे राहो आता संतांची या कारणे. पंढरीच्या लाग वाटे सका भेटे विठ्ठल.
संकल्प ते यावे फळा कळवळा बहुतांचा. आज तुम्ही आम्ही ह्या लहान मुलांना ही जर गोष्ट आम्ही सांगून दिली तर ती खरोखरच की ती अनाथ आश्रमामध्ये आई वडिलांना ठेवणार नाही. 100% त्या आई वडिलांची सेवा करणार. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही मागच्या काळात मागच्या जन्मामध्ये कळत नव्हतं पाप काय पुण्य काय कळत नव्हतं, पण ह्या जन्मात मानव जन्मात मात्र सगळं काही कळतंय महाराज. हा, पाप काय आहे पुण्य काय आहे हे कळतंय. पण मानव जन्मात येऊन जर तुम्ही जनावर सगळं जर आम्ही तुम्ही वागलो तर ते त्या धरती मातेला पाप सण होत नाही. आणि मग एकदा का देवाला जर हाक मारली ना देव येतो आणि पापी जे कोण दुर्जन आहेत त्यांचा नाश करतो महाराज. चक्र चक्रगदा घेऊन चक्रगदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची संवारी. महाराज प्रत्येक देवानं जन्म घेतला तो दुर्जनांचा संवार करण्यासाठी. म्हणून देव जन्माला येतात ना, तो देव जन्माला येतात भक्ताचं रक्षण करण्यासाठी. तुम्ही आम्ही भक्त आहोत की दुर्जन? भक्त आहे ना, तर भक्तासारखंच वागलं पाहिजे आम्ही तुम्ही, बरोबर आहे ना. आता सांगितलं इथली जी सेवा कोण करतो ते पुण्य नक्कीच. इथे जे कोण 5 रुपये देतात ना ते पुण्य नक्कीच. आणि एखाद्याचे समजा ते पिंड काय घरात जाऊन जाऊन भांडणं, कधी त्या घरात जेवायला देत नाहीत, मारामारी धुमडाधुमडी करतात, ते पुण्य होईल का? होणार नाही. तशा माणसाला तुम्ही कधीच 5 रुपये देऊ नका. आणि ह्या ठिकाणी आहेत ना, खरोखर तुमची परिस्थिती असेल त्याच्यात तुम्हाला जेवढं जमतंय तेवढं द्या, पण सदळ हाताना द्या. तुम्हाला द्यायला देव उभा आहे, मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आघात निवारया. म्हणून महाराज म्हणतात देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणून हे धन द्या जया परिवारात. म्हणतात बाबा या देहात मानव जन्माला म्हणून आलायस ना तर मानवासारखं वाग. मानवाचे जे क्रिया करायचे आहेत ते क्रिया कर. एक भक्त म्हणून कुठंतरी राहा. भक्त ऐसे जाना जे देई उदास गेली आश पाश निवारून. विषय येतो त्यांचा, बरोबर आहे ना, विषय मनात असा पाहिजे एक माझा भगवंत, एक कुणाला बी काय मला कोण पसवू दे तर काय ते करू दे, पण विषय माझा नारायण. काही पसवून महाराज तो पसवून तो कुठे जात नाही, त्याला ते भोगावं लागत आहे. जे जे कर्म केले त्याची भोगा आले उपजले मेले एका जनार्जने नाही आता याती सुखाची विश्रांती हरी संगे. म्हणून त्या सुख हेची एक ठाई बहुपायी संतांच्या यांच्या पायात यांच्या जवळ सुख आहे आणि ते सुख देतात. आई साहेबांनी तेच केलं. कुणी आता जी ही कारण ही जे ज्ञानेश्वर गुण बसतो महाराज ते आई साहेबांच्या पोटातून ती 4 भावंड आली आणि 4 भावंड येऊन हे आम्हाला उपदेश दिला. तुम्ही असं वागा, तुम्हाला सुख समाधान ह्याच्यातच आहे. त्या आई साहेबानं देवाकडे प्रार्थना अशी केली की देवाला सांगितले देवा प्रार्थना देवाची काय मागितलं नव्हतं, पण 1.25 लाख त्या कशाला प्रदक्षिणा घातल्या? किती? 1.25 लाख, बरोबर आहे ना. 1.25 लाख प्रदक्षिणा झाल्या. त्यावेळेला आपल्याला ही पुत्र जन्माला आले, देव जन्माला आले तिच्या पोटानं महाराज. म्हणून आम्ही तुम्ही तिथं ते जमणार नाही, पण आम्ही तुळशीला जर घातलेला प्रदक्षिणा तर काय मिळेल ना थोडं ना थोडं. सकाळी आपल्या दारात तुळस तरी आहे ना, दारात तुळस बांधलेली नसू दे झाड तरी आहे ना, प्रदक्षिणा केला तर महाराज सुख 100% प्राप्त होणार. म्हणून महाराज म्हणतात देहाची या गावा आली जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणून या धनज्या जयापरी. म्हणून झालेली सेवा भगवंत परमात्मा परमेश्वराच्या पायी ज्ञानोबा आहे तुकोबा यांच्या पायी अर्पण करून सेवेला पूर्ण निर्माण. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम स्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषूने मज द्यावे पसायदन हे जी काळांचे व्यंकटे सांडू तया सत्कमीरती वाढो भूता परेस पडे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस धर्म सूर्य पाहो जो जीवांचल तो तेलावो प्राणी जात
वर्ष सकाळ मंडळी विश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतया भूता चला कल्पतरूचे अरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे वर्णावो पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापयीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिनी लोकी भजिजो आणि पृकी अखंडित अनेक ग्रंथ उपजे विशेष लोकी दृष्टा दृष्ट विजय भवे एत मने श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो येणे वरी ध्यान देवो सुखया झाला येणे वरे ध्यान देव